नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. नवे आजची तालुका शिंदखेडा येथे चिकनगुनियाचा उद्रेक झाला असून सुमारे 100 नागरिकांमध्ये लक्षणे आढळली आहेत. धमाणे आरोग्य केंद्राच्या पथकाकडून गेल्या 10 दिवसांपासून गावात तपासणी व उपचार सुरू आहेत. दरम्यान उभाठाचे जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी भेट देत नागरिकांना घाबरू नका, लक्षणे दिसताच उपचार घ्या आणि सहकार्य करा असे आवाहन केले. आरोग्य विभागाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 1 महिन्यापासून नवाची या गावामध्ये चिकनगुनियाची म्हणजे संशयित चिकनगुनियाची साथ पसरलेली आहे. परंतु या ठिकाणी धमानं प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर बिपिन सोनवणे आणि त्यांची टीम गेल्या 15 ते 3 आठवड्यापासून या ठिकाणी सतत या जनतेची सेवा देत आहे. तसं पाहायला गेलं तर सदृश्य चिकनगुनियाचा आजार असल्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण होतं. परंतु आरोग्य विभागाची जी टीम आहे या टीमने या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं काम केलेलं आहे आणि लोकांना दिलासा दिलेला आहे. ज्यांना थोडासाही त्रास झाला असेल तरी तात्काळ त्यांना दवाखान्यात प्राथमिक आरोग्य केंद्र धमाण्याला किंवा शिंदखेड्याला उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि उपचार घेतलेला आहे. बऱ्यापैकी आता पेशंट चांगले झालेले आहेत. काही 8-10 पेशंट फक्त आता धमानं किंवा शिंदखेड्याला ॲडमिट आहेत. परंतु उपचार व्यवस्थित आहेत, कोणाच्या जीवाला धोका नाही आहे. एक आरोग्य टीम चांगली काम करते हे आम्हाला दिसतंय. परंतु प्रशासनाने म्हणजे पाहायला गेलं तहसीलदार, BDO साहेब, कलेक्टर मॅडम, CO साहेब यांनी पण या गावाला भेट देऊन किंवा इतर राजकीय नेते यांनी पण या गावाला भेट देऊन या गावाला धीर द्यायचं काम करायला पाहिजे होतं. परंतु अजून कोणी भेट दिलेली नाही. परंतु मी या ठिकाणी खरंच आरोग्य विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांचं कौतुक करतो, कारण या ठिकाणी सगळे पेशंट उभे आहेत. या सगळ्या पेशंटांनी या गावकऱ्यांनी सांगितलं की आमची जी डॉक्टरांची टीम आहे ही दिवसभर आमच्यासाठी तर सतत म्हणजे जीव धोक्यात घालून त्यांना पण आता यांच्यापैकी यांना चिकनगुनिया यांना पण झालेला होता. म्हणजे कोरोना काळ असो किंवा कोणत्याही साथीचे रोग असो किंवा जे एकमेकांच्या मच्छरपासून पसरणारे जे आजार आहेत हे एकमेकांना होऊ शकतात असा धोका पत्करून सुद्धा या ठिकाणी ही टीम चांगल्या पद्धतीने काम करते. मी या टीमला खरंच धन्यवाद देतो आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की अजून हा आजार इतरत्र पसरू नये म्हणून परंतु जे उपचार करता येतील ते करायला पाहिजे. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी रुचिता मॅडम, पवार मॅडम ह्या सुद्धा या ठिकाणी येऊन भेट देऊन गेलेल्या आहेत आणि डॉक्टरांना काही सूचना देऊन गेलेल्या आहेत. परंतु अजून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन या गावामध्ये जे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे हे घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या ठिकाणी ग्रामपंचायत विभाग जे या ठिकाणी प्रशासक आहेत, सरपंच नाही आहेत, ग्रामसेवक आहेत, यांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे होती किंवा घ्यायला पाहिजे. गटारी असतील किंवा काही बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन जी आहे पाण्याची, पिण्याच्या पाण्याची ते लिकेज होतं बुवा आणि ते आता दुरुस्त केले गेलेले आहेत. त्यांनी पण काळजी घेतली पाहिजे स्वच्छतेची आणि जनतेने पण घाबरून न जाता अशा याला आपण सामोरे गेलं पाहिजे. आणि नक्कीच आपल्या गावामधून हा आजार लवकर या डॉक्टरांच्या कष्टाने, मेहनतीने हा आजार नक्कीच घालवला जाईल आणि या आजार तालुक्यावर पसरणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.